हॅलो, गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सलरेशन. ते एकदा रिपीट करून नेक्स्ट लेक्चर सुरू करूया. ओके, पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन म्हणजे काय? ज्यावेळी व्हेलॉसिटी ऑफ एनी ऑब्जेक्ट ज्यावेळी इन्क्रीज होतं असतं त्यावेळी ते ॲक्सलरेशन कसं असतं? पॉझिटिव्ह असतं. आणि ज्यावेळी व्हेलॉसिटी ऑफ एनी ऑब्जेक्ट ज्यावेळी डिक्रीज होत असते व्हेलॉसिटी त्यावेळी ॲक्सलरेशन निगेटिव्ह असते. आणि ज्यावेळी व्हेलॉसिटी झिरो असते म्हणजे स्थिर असते त्यावेळी त्याचं ॲक्सलरेशन झिरो ॲक्सलरेशन असते. लास्ट लेक्चरला पाहिलेलं आहे. ओके, आता आजच्या लेक्चरला काय आहे? नेक्स्ट पॉईंट, डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. ओके, युनिफॉर्म मोशन म्हणजे काय? तर त्याचे डायरेक्शन विथ इक्वल इंटरवल ऑफ टाईम इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल करत असेल तर त्याला कसं म्हटलं जातं? इक्वल इंटरवल ऑफ टाईम इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल करत असेल तर त्याला युनिफॉर्म मोशन म्हटलं जातं. आता ते काय The following table show the distance covered by car in fixed time interval. Draw the graph of distance against time. Okay. आता हे काय घेतलं? हा काय असतो? हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला काय दिलेलं आहे? तर टाईम दिलेला आहे. तर वाय ॲक्सिसला डिस्टन्स दिलेलं आहे. ओके, तर आपला जो काय टेबल आहे तो टेबलची व्हॅल्यू सगळ्या इथं पुट करायच्या. ओके, पहिला टाईमचा टेबल बघूया. डिस्टन्सचा टाईम काय आहे? 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70. डिस्टन्स किती आहे? 0, 15, 30, 45, 60, 75, 90, 105. ओके, आता पहिला टाईम किती आहे? 0. त्यावेळी डिस्टन्ससुद्धा किती आहे? 0. म्हणजे पहिला हे त्यांना सपोज याला नावं द्या. घरी एक ट्राय करून बघा, काय विचारणार जाणार ना परीक्षेत. फक्त एक ट्राय करून पाहायचं म्हणून पहा. फक्त कशासाठी? ग्राफ वगैरे कसा ड्रॉ करायचा हे समजून येईल. नेक्स्ट इयर 10thला तुम्हाला आहेच ह्याचं, किंवा मॅथ्सला आत्तासुद्धा आहे ग्राफ ड्रॉ करायचा. दुसरा, ह्याला ए नाव दिलं, ह्याला दुसऱ्याला बी द्या. बीचा किती आहे? टाईम 10 सेकंद आणि तो डिस्टन्स 15. म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 10, वाय ॲक्सिसवरती 15. आता 15 ह्याच्यात व्यवस्थित दिसून येत नाही, साधारणतः हा इथे येईल कुठेतरी. ओके, त्याला गोल करा. त्यानंतर टाईम 20 आणि डिस्टन्स 30. 30 कुठे येईल? 20 आणि 40च्या मध्ये. ओके, हा 20 आणि हा 30 हा इथे आला. ओके, त्याला सी नाव द्या. त्यानंतर किती आहे? टाईम 30, 45. 30, 45. ओके, हा तुम्ही घरी ड्रॉ करून बघा. सर सगळा जर टेबल ड्रॉ केला तर कसा येतो? हा स्ट्रेट लाईन जातो. ओके, म्हणजे काय? ज्यावेळी आता इथं काय आहे? सगळं टाईम कसं आहे? इक्वल इंटरवल ऑफ टाईम आहे. 0, 10, 20. इक्वल इंटरवल किती आहे? 10 सेकंदचा. आता डिस्टन्स पण इक्वल आहे, इक्वल इंटरवल आहे. किती आहे? 0 to 15. 15चा डिफरन्स आहे. 15 to 13 कितीचा डिफरन्स आहे? 15चा. 15, 15, 30, 15, 55, 15, 60, 75, 90, 105. हा कसा इक्वल इंटरवल आहे. ओके, म्हणजे ह्याच्यातून काय दिसून येतं? ज्यावेळी इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम अँड इक्वल डिस्टन्स कवर ग्राफ विल बी कसा येतो? ग्राफ स्ट्रेट लाईन येतं. ओके, खाली दिलेलं नोटिफिकेशन. अँड ऑब्जेक्ट इन युनिफॉर्म मोशन, ज्यावेळी कोणताही ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशनमध्ये असेल त्यावेळी त्याचा डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम दिस ग्राफ बिटवीन डिस्टन्स अँड टाईम इज स्ट्रेट लाईन. ओके, रिकामी जागा वगैरे फिलिंग द ब्लँकसाठी विचारला जातो. ओके, इन युनिफॉर्म मोशन डिस्टन्स टाईम ग्राफ इज स्ट्रेट लाईन. ओके, इन युनिफॉर्म मोशन डिस्टन्स अँड टाईम ग्राफ इज स्ट्रेट लाईन येतो. कोणताही जवळजवळ सगळे कोणताही ग्राफ असू दे, ज्यावेळी युनिफॉर्म मोशनमध्ये असतो त्यावेळी त्याचा ग्राफ कसा येतो? स्ट्रेट लाईन, सरळ स्ट्रेट लाईन. म्हणजे किती? साधारण 45 डिग्रीमध्ये त्याचा ग्राफ येतो. त्याच्यानंतर असतं तिथे 45 डिग्री विचारलं जात नाही कुठे, फक्त माहिती असावं. कारण कसं आहे, ज्यावेळी बरोबर काटकोनामध्ये असतो त्यावेळी त्याचं किती असतो? तर इथं 90 असतो. बरोबर मधून जातो त्यावेळी 45 डिग्री. विचारलं जात नाही, फक्त माहिती असावं. ओके, म्हणजे पहिला झाला क्लिअर. ज्यावेळी युनिफॉर्म मोशनमध्ये कोणत्या ऑब्जेक्ट असेल त्यावेळी इक्वल डिस्टन्स अँड इक्वल इंटरवल ऑफ टाईम असेल युनिफॉर्म मोशनमध्ये, त्यावेळी तो ग्राफ स्ट्रेट लाईन येतो.
आता तोच नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये बघूया. ओके, नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये काय इक्वल इंटरवल ऑफ टाईम दिलेला आहे इकडे, परंतु त्याच वेळी डिस्टन्स जे काय ते इक्वल इंटरवल नसणार आहे. म्हणजे काय 0 to 7, पहिला किती 7चा डिफरन्स आहे. नेक्स्ट किती यायला पाहिजे होतं 14 यायला पाहिजे, पण आहे का नाही. 12, 20, 30, 41, 50, 58 इक्वल काहीही नाही आहे. त्यामुळे कसे आहे नॉन युनिफॉर्म मोशन आहे. ओके, ह्याचा साधारणतः ग्राफ कसा येतो दाखवतो फक्त तुम्हाला, तुम्ही घरी ट्राय करून बघा. समजा पहिला 0ला 0 आहे इथं येणार, परत 5ला 7 असा गेला, परत सपोज जास्त वाढला किंवा असा जातो, परत परत असा गेला, असा असा, म्हणजे हा स्ट्रेट लाईन आहे का नाही. ओके, मीन्स इन युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म मोशन द डिस्टन्स टाइम ग्राफ विल नॉट बी इन स्ट्रेट लाईन. ओके, इन नॉन युनिफॉर्म मोशन डिस्टन्स टाइम ग्राफ इज नॉट स्ट्रेट लाईन. आता त्याचबरोबर पुढचे आता जे काय बघितलं डिस्टन्स आणि टाईम ग्राफ बघितला. आता जो पुढचा ग्राफ बघणार आहोत तो व्हेलॉसिटी टाईम ग्राफ. व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटी अँड टाईम ग्राफ बघणार आहोत. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं, अ ट्रेन इज मुव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी ऑफ 90 km/h. ओके, व्हेलॉसिटी डेफिनेशन काय डिस्टन्स अपॉन टाईम. एक ट्रेन घेतलेली आहे, तिची व्हेलॉसिटी 60 km/h फॉर 5 hours. द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन इज शो इन फिगर 1.7. ओके, व्हेलॉसिटी चेंज झाली का नाही, व्हेलॉसिटी काय राहते. ओके, आधी काय दिलेलं आहे एक्स ॲक्सिसवरती टाईम घेतलेला आहे, वाय ॲक्सिसवरती व्हेलॉसिटी घेतलेला आहे. ओके, टाईम वाढत वाढत जातोय. ओके, ज्यावेळी इनिशियल स्टार्टिंगला जे टाईम 0 टाईम असतो त्याच वेळी व्हेलॉसिटी किती झालेली आहे 60 घेतलेली आहे. 1 hour झाला व्हेलॉसिटी 60 ठेवलेली आहे. 2 hour झाला व्हेलॉसिटी 60, 3 hour 60, 4 hour 60, 5 hour 60, 6 hourला सुद्धा 60 आहे. म्हणजे कसं आला स्ट्रेट लाईन, हॉरिझॉन्टल लाईन आली. ओके, हॉरिझॉन्टल लाईन आली म्हणजे ज्यावेळी व्हेलॉसिटी आणि टाईम ग्राफमध्ये ज्यावेळी व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते, युनिफॉर्म व्हेलॉसिटी असते, त्यावेळी जी ग्राफ आहे तो कसा आहे ना हॉरिझॉन्टल ग्राफ येतो. ओके, पहिला पॉईंट काय दिलेलं आहे, विथ द हेल्प ऑफ द ग्राफ हाऊ विल बी डिटरमाइन द डिस्टन्स कवर बाय द ट्रेन बिटवीन 2 to 4 hours. विथ द हेल्प ऑफ ग्राफ हाऊ विल यू डिटरमाइन द डिस्टन्स कवर. ओके, आता डिस्टन्स कवर किती सांगितले 2 to 4 hourमध्ये. ओके, म्हणजे ह्या दोन ह्याच्यामध्ये ए पॉईंटपासून बी पण किती डिस्टन्स कवर केले असतं ना. आता व्हेलॉसिटी कशी आहे युनिफॉर्म आहे, म्हणजे पर आवरला किती कवर करते तुम्ही सांगा. पर आवरला किती किलोमीटर करते 60 किलोमीटर करते. म्हणजे 2 hourमध्ये किती करणार डबल 160 into 2 120 किलोमीटर या 2 hour म्हणजे 2 ते 4 मध्ये वेळेमध्ये किती डिस्टन्स कवर करेल तर 120 किलोमीटर डिस्टन्स कवर करेल. इज देअर अ रिलेशन बिटवीन द डिस्टन्स कवर बाय अ ट्रेन बिटवीन 2 and 4 hours and the area particular quadrant in the graph. What is the acceleration of train? acceleration of train, acceleration चा फॉर्म्युला काय आहे velocity divided by time. ओके, आता velocity divided by time कॅल्क्युलेट केला तर त्याचं ॲक्सलरेशन कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. हा पॉईंट तुम्ही घरी चेक करा जरा. ओके, ह्याच्यावरती काही जास्त प्रश्न विचारले जाऊ शकत नाहीत. ओके, नेक्स्ट व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सलरेशन. म्हणजे ॲक्सलरेशन म्हणजे काय थोडा वेळ गेला की स्पीड वाढवला. युनिफॉर्म ॲक्सलरेशन सपोज एखादी गाडी चालू आहे, युनिफॉर्म ॲक्सलरेशन कसं होतं समजा 10 मिनिटानं आत्ता गाडीचा वेग 0 आहे त्यावेळी ॲक्सलरेशनसुद्धा 0 आहे. पण 10 मिनिटानंतर गाडीचं ॲक्सलरेशन 10ने वाढवलं,
परत 20 मिनिटानंतर गाडीचं ॲक्सलरेशन 20 वाढवलं, परत अर्ध्या तासानंतर 30 मिनिटानंतर 30 वाढवलं. म्हणजे काय होतं, जसं जसं टाईम वाढत जावं तसं तसं ते ॲक्सलरेशनसुद्धा त्याच प्रमाणात वाढत जातं आहे. त्याला युनिफॉर्म ॲक्सलरेशन म्हणतात. विथ रिस्पेक्ट टू टाईम ॲक्सलरेशन इक्वल इंटरवलमध्ये जर चेंज होत असेल तर त्याला युनिफॉर्म ॲक्सलरेशन म्हणतात. ओके, तर युनिफॉर्म ॲक्सलरेशन आहे का नाही कसं बघा. ओके, सपोज हा टाईम आहे आणि वरती वेलॉसिटी आहे. ॲक्सलरेशन कसं कॅल्क्युलेट केलं जातं, वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम कॅल्क्युलेट केलं जातं ॲक्सलरेशन. सपोज 0 to 5. ओके, टाईममध्ये वेलॉसिटी किती आहे, 0च होती. सुरुवातीला टाईम 0 असेल त्यावेळी वेलॉसिटी 0. टाईम 5 वेलॉसिटी 8. ओके, टाईम 10 वेलॉसिटी 16. टाईम 15. ओके, हा काय ग्राफ तरी स्ट्रेट लाईन आला. ओके, म्हणजे काय होतं, velocity change by equal amount in equal time interval, thus this is uniform acceleration motion. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा जे युनिफॉर्म ॲक्सलरेशन असतं त्यात सुद्धा ग्राफ कसा येतो ओके, कारण का हा आधीच वेलॉसिटी आणि टाईमचा आपण ग्राफ बघितलेला आहे. ह्याच्यामध्ये डिफरन्स सेम आहे वेलॉसिटीचा, 8, 16, 24, 32, 40, 48, 56. ओके, हा ग्राफ स्ट्रेट लाईनच येणार. आता ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, द velocity changes by equal amount in equal time interval, thus this is uniform acceleration motion. इक्वल टाईम इंटरवलमध्ये इक्वल जर त्याच्यामध्ये वेलॉसिटी चेंज होत असेल तर ती युनिफॉर्म ॲक्सलरेशन असते. फॉर ऑल युनिफॉर्मली ॲक्सलरेशन मोशन द वेलॉसिटी टाईम ग्राफ इज स्ट्रेट लाईन. आधीच पाहिलेलं होतं. ओके, तसंच युनिफॉर्म ॲक्सलरेशनमध्ये सुद्धा ग्राफ स्ट्रेट लाईनच येतो. फॉर नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन मोशन द वेलॉसिटी टाईम ग्राफ मे हॅव एनी शेप. म्हणजे कसाही त्याचा शेप येऊ शकतो. आधीच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं जसं की सपोज मी इथं स्टार्ट, ओके, स्ट्रेट गेला, परत काही अँगल चेंज झाला, परत वाढला, परत समजा कमी केला, एक समांतर वेगाने गेला, परत वाढला. ओके, असा कोणताही एनी शेपमध्ये तो ग्राफ येऊ शकतो. जेव्हा एखाद्या कारची वेलॉसिटी किंवा ॲक्सलरेशन सेम नसतं त्यावेळी जर वेलॉसिटी काढायची असेल, सपोज काय, तर हा 10 सेकंद ते 15 सेकंद, हा 10 सेकंद ते 20 सेकंद ह्या टाईम इंटरवलमधला जर वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायचं असेल, ओके, तर कसा कॅल्क्युलेट करायचा. 10 सेकंदाला किती आहे, 16 आहे वेलॉसिटी. ओके, मध्येच 24 आहे, नंतर 34 आहे, 32 आहे. तर आता ह्या कंडिशनमध्ये काय केलं जातं, एक एक्झाम्पल विचारलं जातं की वेलॉसिटी किती आहे. ओके, ह्या 10 सेकंद टू 20 सेकंदमध्ये वेलॉसिटी किती होती, तर त्यावेळी काय केलं जातं, तर ह्या दोन्हीचा ॲव्हरेज काढला जातो. आता ॲव्हरेज कसा काढला जातो, तर इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी ह्यांची ॲव्हरेज घेतली जातं. आता इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी ॲव्हरेज कशी घेतली जाते, सपोज 2 व्हॅल्यू निघणार, तर त्या 2ला जेवढ्या संख्या आहेत त्यांना डिवाइड केली जाते, त्यावेळी ॲव्हरेज निघते. म्हणजे ॲव्हरेज कशी घेतली जाते, तर इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, 16, फायनल व्हेलॉसिटी 32 डिवायडेड बाय 2. ओके, ही झाली ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी प्लस फायनल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय 2. अशा पद्धतीने ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढली जाते. ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ कार 32 प्लस 16 डिवायडेड बाय 2. यांची जर ॲडिशन केली तर किती येतं, 6 + 2 8, 3 + 1 4 डिवाइडेड बाय 2, 48 डिवाइडेड बाय 2 24 मीटर पर सेकंद. म्हणजे 10 सेकंद आणि 20 सेकंदमधली ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती असणार आहे, 24 मीटर पर सेकंद. ओके, आता डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, वेलॉसिटी डिस्टन्स कव्हरचं फॉर्म्युला काय आहे, वेलॉसिटी इंटू टाईम. ओके, आता ह्या दोन ह्याच्यामधलं ॲक्च्युअल फॉर्म्युला काय, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन
टाईम. ओके, आपल्याला काढायचं काय डिस्टन्स. आता ह्या 24 व्हेलॉसिटीने किती डिस्टन्स कव्हर केलं कॅल्क्युलेट करायचं आहे. तर डिस्टन्सचा फॉर्म्युला काय, तर डी इज इक्वल टू हा छेदामध्ये ते इकडे जाऊन काय होणार, अंशामध्ये होणार व्ही इंटू टी. ओके, व्हेलॉसिटी इंटू टाईम. आता व्हेलॉसिटी किती आहे 24. ओके, आता टाईम किती घेतला होता 10 सेकंद ते 20 सेकंद. 10 सेकंद ते 20 सेकंदचा मधला टाईम किती आहे, तर 10 सेकंदाचा टाईम आहे. बरोबर, ह्या 10 सेकंदामध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं असणार आहे, हा व्ही 24 गुणिले डी इज इक्वल टू व्ही इंटू टी. ओके, हा व्ही किती आहे 24 गुणिले टीची किंमत 10 सेकंद, म्हणजे ह्या 10 सेकंदामध्ये 240 मीटर ते डिस्टन्स कव्हर करेल. ओके, अशा पद्धतीने हे ॲव्हरेज व्हेलॉसिटी वगैरे कॅल्क्युलेट केली जाऊ शकते. ओके, असा किती मल्टिपल टाईम इंटरव्हलमध्ये असेल. सपोज ह्याच्या दरम्यान झालं, समजा जर विचारलं कोणीमध्ये, तर 5 सेकंद ओके, जर कोणी विचारलं तर ह्या 5 सेकंद ते 30 सेकंदाच्या मधला ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढा, किंवा 5 सेकंद ते 35 सेकंद ह्या मधला टाईम इंटरव्हल काढा. तर काय पहिल्यांदा काय काढावं लागेल, ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढावं लागेल. ॲव्हरेज व्हेलॉसिटीचं सूत्र काय, इनिशियल व्हेलॉसिटी प्लस फायनल व्हेलॉसिटी किती आहे 56 डिवायडेड बाय 2. ह्यांची जी काही किंमत येईल ती व्ही कॅल्क्युलेट करायची. आता टाईम हे झालं व्हेलॉसिटी काय येईल ते. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं काय, किती डिस्टन्स कव्हर, हे झाले ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ॲव्हरेज व्हेलॉसिटी आता ह्या 30 सेकंदामध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं ते कसं काढायचं, तर डिस्टन्स इज इक्वल टू सूत्र काय आहे, डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाईम. व्हेलॉसिटी ही जिथं काय येईल ते गुणिले टी. टी किती आहे 5 सेकंद ते 35 सेकंदामध्ये 30. ओके, ह्याच्यानुसार जे काय उत्तर येईल ते त्याचं तेवढं अंतर कव्हर केलं जाणार. ओके, हे आज होमवर्कसाठी करा की 5 सेकंद ते 35 सेकंदामध्ये ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती येते, आणखी त्याची त्या 30 सेकंदामध्ये किती डिस्टन्स कव्हर करते, हे आजचा होमवर्क करा.